पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। एक खुलासा करायचा आहे। हा उपक्रम चालू केला तेव्हा प्रत्येक ओवी समजून देणं हा नियम ठरवला होता, पण 15 तारखेच्या झालेल्या प्रवचनात 31वा श्लोक घेतला, त्यात 30वा श्लोक घ्यायचा विसरला आहे, तो आज घेत आहे। यदा भूत पृथक् भावामेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते सदा तदा। हे सर्व भूतमात्र या सगळ्यांच्या ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व आहे। त्याच्यापासून ह्या सगळ्या भूतमात्रांचा विस्तार झालेला आहे असं जो पाहतो, असं ज्याला समजतं, त्याच्या ठिकाणी आता ब्रह्मज्ञान झालं किंवा तो ब्रह्मत्वाला प्राप्त झालेला आहे। एरवी तैच अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना जय्या भूताकृती भिन्ना दिसती एकी। सर्व व्यतिरेक करून आत्मज्ञान झालं, आत्मा अनुभवाला आला म्हणजे एक भाग झाला। आता बाहेर दृष्टी टाकल्यावर सगळीकडंच आत्मस्वरूप आहे असं जेव्हा आपल्या ठिकाणी परिपक्व होतं त्याला अन्वय ज्ञान असं म्हणतात। म्हणजे मग जेवढं काही आपल्यासमोर दिसतंय ते सगळं ब्रह्मरूप आहे। अनेक भूताकृती दिसत असल्या तरी त्या एका ब्रह्माच्याच आहेत असं ज्याच्या ठिकाणी दिसतं तो खरा ब्रह्मसंपन्न झाला। लहरी जैसिया जळी परमाणुकणिका स्थळी रश्मिकर मंडळी सूर्याचा। मग जसं पाण्यावरच्या लाटा आणि पाणी एकच आहे, पृथ्वीवरचे बारीक बारीक कण आणि पृथ्वी ही एकच आहे। संपूर्ण असणारं किरण मंडळ किंवा प्रकाश, हे सगळे प्रकाश हे काय आहे की सूर्याचेच आहेत। हे सगळं लक्षात जसं येतं, ना तरी देही आवयव मनी आघवेची भाव विस्फुल्लिंग सावेव वन्नी एकी। तसंच देहाला कितीतरी अवयव आहेत। पहिलं तर आपण डावा आणि उजवं ठरवतो, हा हात तो हात, हे बोटं ते बोटं, कितीतरी संख्या आहे मोजायला। इतक्या सगळ्या अवयवासह एकच देह आहे हे आपल्याला मान्यच आहे। दुसरी गोष्ट, मनामध्ये कितीतरी कल्पना उभा राहतात पण एकच आहे हे मनसुद्धा आपल्याला लक्षात येतं। आणि अग्नीमध्ये केवढ्या तरी ठिणगा उडतात पण तो अग्नी एकच आहे हे जसं ज्ञान आहे, तैसा भूताकार एकाचे हे दिठीरिगे जैसाचे तै ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे। याप्रमाणे एवढे सगळे जे आकार आहेत ते आकार एका ब्रह्माचेच आहेत अशी दृष्टी तयार व्हावी। आकार असतो तो भौतिकतेनं बनलेला, पण या आकाराच्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते परब्रह्म आहे। म्हणून भूताच्या ठिकाणी सजीवता जी आली ती ब्रह्मचैतन्याचं स्वरूप हे लक्षात यायचं आहे। अशी दृष्टी तयार झाली म्हणजे ती ब्रह्मदृष्टी। आणि हे जेव्हा आपल्या ठिकाणी तयार होतं तेव्हा एक समजावं की आता खऱ्या अर्थानं आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, म्हणजे आपलं जे काय ब्रह्मज्ञानाचं जहाज आहे हे आता कडेला लागलेलं आहे। मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख। आता एकंदरीत पाहायला गेलं तर दृष्टी ब्रह्मरूप झाली म्हणजे बदल नाही असं एक सांगतात। माऊलींच्या
चरित्रामध्ये आहे की मुक्ताबाई न्हायला बसल्या होत्या आणि तेवढ्यामध्ये तिथं चांगदेव आले. त्यांनी पाहिलं आता पूर्वी कुठं कपडे आणि काय सगळ्या अंगावरचे वस्त्र काढून टाकून त्या न्हात होत्या. त्यांनी पाहिल्याबरोबर ते माघारी फिरले आणि मग मुक्ताबाईने हाक मारलं, इकडे का फिरला? म्हणले तुम्ही न्हायला बसला, तुमचं अंग उघडे. म्हणले काय भिंतीला कोनाडे वगैरे नसतेत का? तिथं पाहिल्यावर काय वाटतं का? तसं काही वाटायला नको आहे तुला. म्हणजे ही स्त्री हे पुरुष, हे स्त्रीचं शरीर असं पुरुष असा भेदच जेव्हा जातो तेव्हा खरं ब्रह्मज्ञान झालं. म्हणजे मुक्ताबाईंनी चांगदेवाच्या ठिकाणी असलेलं भेदत्व काढून टाकलं. ही ब्रह्मदृष्टी आहे. अशी ब्रह्मदृष्टी तयार झाली म्हणजे मग मात्र काय होईल तर किंबहुना जोडे अपार सुख. आता मात्र इतकं सुख की आता त्या सुखाला ओहोटी नाही, ते सुख कधी कमी पडणार नाही. एतुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतितीपथा माझी जाहरी. आता एकंदरीत हे अर्जुना, आत्तापर्यंत तुला प्रकृती आणि पुरुषाचा विवेक इतका समजून सांगितलेला आहे. तो आता जर काही असेल तर इतकं अगदी तंतोतंत सांगितलं आहे. पण हे तुझ्या ठिकाणी तुझ्या अनुभवाच्या मार्गात परिपूर्णतेला आलाच असेल असं वाटतं. अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा ते तुला जिव्हाळा मानावागा. जसं काय आहे अमृत आणि ते आपल्याला मिळाला साठा आणि त्याचं काय ओंजळ भरून घेतली आणि त्याची चूळ घेतली म्हणजे ते घोट घेतला. किंवा दुसरी गोष्ट अशी की जमिनीखाली असलेलं धन, हे पूर्वी सांगतात ग्रंथातून आहे की अंजन डोळ्यात घातल्यानंतर खालचं धन दिसायचं. असं काहीतरी झालं आणि खालचं धन दिसलं. पण हे सगळं सांगत असताना पुढं मात्र इतकं सांगितलं आहे की ते तुला जिव्हाळा मानावागा. अमृत सहजासहजी प्यायला कुठं मिळतं असं आहे का? थोडंच क्वचित ठिकाणी कधी कोणाला मिळालं असेल त्यालाच. आणि असं अंजन डोळ्यात घालून खालचं धन दिसलं हे तरी सगळ्याला आहे का? हे सुद्धा क्वचित आहे. म्हणजे हे मिळणं जसं दुर्लभ आहे, अमृत मिळणं दुर्लभ आहे, अंजन डोळ्यात घालून धन दिसणं दुर्लभ आहे, तितकं हे ज्ञान मिळणं दुर्लभ आहे. तसं ब्रह्मज्ञान सहज नाही होत, हे दुर्लभ आहे. हे तुला मिळालं आहे पण तू असं जतन कर की ते तुला जिव्हाळा, म्हणजे हे तुला अत्यंत महत्त्वाचं वाटलं पाहिजे. हे असं तसं आहे असं समजू नको, हे फार महत्त्वाचं आहे असं समजून तू याचा सांभाळ कर. हा जी जाहलीये प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी. आणखी एक त्या ठिकाणी अभिप्राय दिला. ही एक भगवंताच्या मनातली गोष्ट आपण आता या अगोदरच्या ओवीत पाहिली. आत्ता आणखीन सांगतात की तुझ्या अनुभवाला आला असेल, तुझा अनुभव आता परिपक्व झाला आहे, पण आत्ताच चित्तात घर बांधून ठेवू नको, कारण मला अजून तुला बोलायचं आहे. मी आणखीन काही तुला सांगणार आहे. ते आता ना सुभद्रापती यावरी. आत्ताच काय आहे की जसं सांगितलं घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती. लगे बांधू नको. परिपक्व झाला म्हणजे आता झालं. आपल्याला कसं वाटतं एखादं काम झालं म्हणजे झालं आता एकदाचं, आता काही नाही काळजी यायची, काही नाही विचार करायचा, असं नको. तुझ्या चित्तात तुला अनुभव आला आहे पण मला आणखीन काही गोष्टी तुला सांगायच्यात, त्यामुळे इथंच घर बांधून पक्क हो, तिथंच राहण्याचं करू नको. तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल देई मना ते ओल मग ते घेई. पहा काही गोष्टी किती खुबीनं माऊली सांगतात. या 2-3 ओव्यामध्ये माऊलींची एक जी असलेली बुद्धिमत्ता आहे ती आपल्या लक्षात आली. आताही सांगतात की 1-2 गोष्टी तुला अजून सांगायच्यात. तुला काही मला कशाबद्दल तरी आणखीन पुढं बोलायचं आहे, पण एक कर, देई मना ते ओल. तुझं मन माझ्या ठिकाणी काय कर, जामीन ठेव. ओलीस ठेवणं म्हणजे जामीन देणं किंवा तारण ठेवणं. तुझं मन माझ्याकडं तारण ठेव. कसं असतं, एखादी वस्तू जामीन म्हणून दिली आपण किंवा तारण दिली तर आपण मालक नाही,
ते ज्यांना तारण दिली ते मालक आहेत. म्हणजे तुझं मन आता माझ्या ठिकाणी ठेव. किती सांगितलं लक्ष दे, हे तर कित्येक वेळा आलं आहे, पण आता तर सांगितलं तुझं मन आहे ते माझ्या ठिकाणीच ठेव. म्हणजे मग तुला मी काही जे सांगणार आहे ते तुला अगदी काय आहे लक्षपूर्वक ऐकल्यामुळं कळेल. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथ अवधानाचेच केले सर्वांग ये रे. आता अर्जुन एक असा आहे की सत्शिष्य आहे. सत्शिष्य कोणाला म्हणावं ते श्रीगुरूची आज्ञात अगदी प्रमाण मानतो तो. तशी इथं प्रमाण मांडली भगवंताने. अगोदर जे जे सांगितलं ते आणि पुन्हा लक्ष दे, तुझं मन इथं राव, हे जे काय अगोदर सांगितलं त्याप्रमाणे ऐकण्याचं सर्वांग केलं. म्हणजे जे काही आपलं ऐकणं असतं ते कानाच्या ठिकाणी असतं आणि मग कानातून ऐकत आपण कुठंपर्यंत नेतो, बुद्धीपर्यंत चित्तापर्यंत नेऊन ठेवतो. आता तसं नाही. हे जे काही आतले आहेत का नाही अंतःकरणातले मन, बुद्धी, चित्त, हे सगळेच नेऊन कानात आणले. इतकं म्हणजे इकडं तिकडं जाऊच द्यायला नको. हे ऐकलं की बरोबर आपल्या अंतःकरणात शिरावं. सर्वांग ऐकण्याकडं नेलेलं आहे. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. हा 32वा श्लोक आहे. 15 तारखेला जे झालेलं आहे त्यात 31वा श्लोक घेतला आहे. मग त्याच्या पुढं आपण आपली चूक सुधारत आहोत. आता जसं हे सर्वव्यापी आकाश सूक्ष्म असल्यामुळे सगळ्याच्या ठिकाणी ते आहेच, सगळीकडे आहे, पण लिप्त होत नाही. तसा हा सर्वांच्या देहामध्ये असलेला परमात्मा आत्मा म्हणून जरी राहत असला आणि सगळ्या कर्माला त्याचाच जरी काही प्रभा मिळत असली तरी तो कशातही लिप्त होत नाही. आगा आकाश कै नाही, हे न रिघे चिकवणे ठाई, परी काळीसेनी कही गादीजे ना. आता त्यांनी काय केलं, आपल्याला प्रश्नार्थक विचारले की आकाश आहे ते कुठं नाही, म्हणजे सगळीकडेच आहे. आकाश नाही अशी जागा आपल्याला वाटत असतं की घन वस्तूत कसं आकाश असेल. लाकूड आपण एखाद्या चुलीमध्ये पेटायला घातलं तर लाकडाच्या पाठीमागच्या बाजूला असं काय आहे, पाणी यायला लागतं, त्याच्यातनं घाम यायला लागतो किंवा बुडबुडे येतात, म्हणजे आकाशाची वाट आहे. एवढंच काय, लोखंडसुद्धा एखादं मोठी काम पहार करण्याकरता तिकडचं तोंड करायला भात्यापुढं नेली तर पाठीमागच्या बाजूला सुद्धा हवा, त्याच्यातनं धूर येतोय, बारीक बारीक दिसतो. घनवस्तूसुद्धा आकाश आहे आणि बाकी सगळीकडं आकाश आहेच आहे, सगळीकडं आहे. पण ते कशात जरी असलं तरी ते मळत नाही. त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची तिथले जे काही असेल त्या वस्तूचं त्याच्या ठिकाणी काही परिणाम होत नाही. त्याला त्याने सांगितले की गादी जे ना, म्हणजे तो काही जरी झाला तर त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मळता किंवा मळ लागत नाही. ते जसं आहे तसं अत्यंत काय, जसं सूक्ष्म आणि शुद्ध आहे तसंच ते असतं. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतोच असे पाही, संगदोषे एकेही लिप्त नोहे. आता हे जे काही मागपासून आपण प्रकृती पुरुष हा विवेक आपल्या ठिकाणी परिपक्व करतोय त्यातलाच एक भाग आहे की आमच्या ठिकाणी ज्याला पुरुष म्हणायचं आहे त्याचंच नाव आत्मा. तो सर्वांच्या देहाच्या ठिकाणी, सर्वांच्या देहाचं जे चलनवलन चालते ते याच्या सत्तेवर चाले, हे शरीर कोणाची आहे सत्ते, ह्या त्याच्याच ठिकाणच्या सत्तेनं सगळ्याची शरीरं चालतात. सत्ता त्याची वापरली जाते, पण त्याच्या ठिकाणी हे काही जे काही आहे कर्म चाललेलं त्याच्यात त्याचा काही येत नाही. तो कुठेही त्या संघामध्ये येत नाही, तो संघदोष त्याला कुठेही लागत नाही. म्हणून आत्म्याला जसे अनेक गोष्टीची विशेषणं लावतात अ किंवा न ने, त्याप्रमाणे इथं असंग अशा शब्द त्याच्या ठिकाणी लागू पडतो. मग आता जसं सूर्य उदय झाला की सगळ्याची कामं चालू होतात,
तेव्हा असं कोणी म्हणत नाही की सूर्या बरं केलं रे, आमचे कामं चालू केली. असं काही नाही. सूर्याच्या उन्हात कोणाचं काय चालतं आहे त्याला जसं काहीही माहीत नाही, तसं या सत्तेत काय होतं माहीत नाही. पण ती सत्ता या उपाधीत आली म्हणून ती उपाधी त्या सत्तेच्यामुळे काय असेल ते आपलं कार्य करू लागली. आपण नेहमीच पाहिलं की विजेची सत्ता आली की ती उपकरणं जशी चालतात त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी आत्म्याची सत्ता आहे. पण त्या सत्तेच्या ठिकाणी असलेलं कर्म होत असताना कुठेही संगदोष होत नाही, म्हणजेच तो कुठं कोणाच्यात लिप्त होत नाही. पुढत पुढती येथे हेच लक्षण निरुते, ते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. आत्तापर्यंत हे सगळं समजून सांगितलं. अजून याच अध्यायाचा जो उपक्रम होता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ समजून देण्याचा, त्या उपक्रमात आता या अध्यायाचा उपसंहार यायची वेळ आली. म्हणून परत म्हणजे कसं असतं, षडलिंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार एकच असावे लागतात. तसंच इथं केलं. जे काय उपक्रमात सांगितलेलं आहे तेच आता या ठिकाणी उपसंहारात सांगायला लागलेत. म्हणजेच पुन्हा क्षेत्रज्ञ विषय घेतला. पण तिथं क्षेत्रज्ञ सांगताना आपल्याला क्षेत्रज्ञ नीट कळालेला नव्हता. आता तो इतकं सगळं समजून सांगितल्यावर कळाला आहे. म्हणून हा जो काही क्षेत्रज्ञ आपण जाणलेला आहे तो कसा आहे तर क्षेत्रेविहीन, म्हणजे क्षेत्रात आहे म्हणून आहे त्याचं नाव, नाही तर तो क्षेत्राशी त्याचा काही संबंध नाही. मागं काय झालं, सुरुवातीला सांगताना सगळ्या क्षेत्राचं संगोपन तो करतो असा कर्तेपणा त्याच्यावर आला होता. आता इतकं ज्ञान आपल्या ठिकाणी झाल्यानंतर आणि आत्ताची जी काही मागची ओवी पाहिली की याचा कुठेही संग नाही, तसा क्षेत्रज्ञ आता आपल्याला कळाला. आणि क्षेत्र जे आहे हे क्षेत्र कसं बनलं ते सुरुवातीला सांगितलं आहे आणि आता कसं चालतं ते आपल्याला आत्ता कळालेलं आहे. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. आता हे अर्जुना, जसा एकच सूर्य प्रकाशित झाला की सगळ्यांच्या ठिकाणी जे काही असेल ते कर्म चालतं, तसं हा जो काही असणारा क्षेत्रज्ञ, त्याला नाव आलं क्षेत्रज्ञ, पण तो सर्वांच्या ठिकाणी आहे आणि तो एकटाच या संपूर्ण क्षेत्राचं जे काही असेल ते चालवण्याकरता त्याच्या ठिकाणी काय आहे, प्रकाश करणं, स्फुरण करणं किंवा सत्ता देणं हे आपोआपच होतं. संसर्गे चेष्टिजे लोहे परिलोह भ्रामक नोहे, क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. आता त्याच्यानंतर जे काही उदाहरण असेल ते उदाहरण असं काही दिलेलं आहे की एक काय आहे, चुंबक आहे आणि काहीतरी लोखंडाची एखादी वस्तू आहे, काही गुंडी असेल म्हणा, काहीतरी एक आकाराचा प्रकार असेल की नाणं असेल एखादं. आणि मग मुलं काय खेळ करतात की एखादा कागद घ्यायचा, कागदावर ते नाणं ठेवायचं आणि खालच्या बाजूने ते चुंबक असा फिरवायचा की चुंबकाच्या फिरण्यामुळं ते नाणं वरचं असं फिरतं आणि ते फिरायला लागले की वरच्या माणसाला किंवा दुसऱ्या मुलाला वाटतं काय नाही, हात कुठं लावला नाही, नाणं कसं फिरतं आहे. आता ते जे काय आहे त्याला कोण फिरवतं तर फिरवतं चुंबक, म्हणून त्याला आता भ्रामक असं नाव आलं, तो फिरवणार आहे. पण या चुंबकाच्या ठिकाणी आपण फिरवलं आहे त्यामुळं त्या लोखंडाचं फिरणं झालं. वास्तविक पाहता तो जो काही आहे त्या लोखंडाच्या ठिकाणी फिरण्याची शक्ती नाही, कारण लोखंड जड आहे आणि त्याला फिरवलं कोणी, फिरवलं ह्या चुंबकाने. त्याच्यामुळं या लोखंडाचं जसं जडत्व आहे तेच आपण लक्षात ठेवलं की आपल्याला क्षेत्र कसं जड आहे कळलं. आता ते आत्तापर्यंत समजतच आलो आहे आपण, शेवटी उपसंहार झाला आहे म्हणून आत्ता परत एकदा तो विषय आपल्याला समजून द्यायचा आहे. एकंदरीत क्षेत्र तसं जड समजा आणि असणारा क्षेत्रज्ञ जो आहे तो क्षेत्रज्ञ ह्या सगळ्याला चालवतो, हे त्या ठिकाणी आपण पूर्ण लक्षात घ्यावं. दीपकाची आरची
राहटी वाहे घरीची, परी वेगळीक कोडीची दीपा आणि घरा. आता त्याच्यानंतर दिवा असतो आणि दिवा कुठंतरी एक ठिकाणी ठेवलेला आहे. पूर्वीची घरं काही एक किंवा दोन, मागची खोली पुढची खोली, दोघा खोलीच्या मध्ये एक अर्धवट भिंत हे असायचं. आणि त्या अर्ध्या भिंतीवर दिवा ठेवला म्हणजे त्याही घरामध्ये उजेड पडायचा हे आहे. कारण रॉकेल असं सहजासहजी मिळत नव्हतं. मिळालं तरी ते कामापुरतं वापरून नंतर त्या दिव्याला काय करायचं, मालवून टाकायचा. आता तो दिवा एका जागेला ठेवला की त्याचा प्रकाश सगळ्या खोलीत पडायचा. जेवढं जेवढं त्या दिव्याच्या पुढे येतं तिथं. आणि त्यात मग मागच्या खोलीत कोण काय काम करतं आहे त्यांचं काम चालायचं, पुढच्या खोलीत कोण काय काम करतं आहे त्यांचं चालायचं. त्याला इथं दिलं की राहटी वाहे घरीची, ज्यांचं ज्यांचं काम आहे ते तिथलं व्हायचं. म्हणजे त्यामुळं सगळं काही व्हायचं. पण प्रत्येकाच्या कामात कोणतं काम चाललं आहे, त्याचं चुकलं का बरोबर, हे काही त्या दिव्याच्या प्रकाशाला काय आहे का. आता जसं दिवा इथं आपण सुद्धा प्रकाशात काय करतो आहे, प्रवचन करतो आहे, ज्ञानेश्वरी आपल्या पुढे चाललं आहे त्याचं, आणि दुसरे कोणीतरी येऊन बसले खेळ खेळत. दिव्याला काय खेळ खेळा नाही, तिकडं प्रवचन करा, तो प्रकाश देणं हे त्याचं काम आहे. तसं हा दिवा जसा प्रकाश देत राहतो, मग त्याला त्यांनी दाखवले की परी वेगळीक कोडीची दीपा आणि घरा. इथं मात्र असं आहे की दिव्याचा प्रकाश आणि असलेलं घर आणि घरात चाललेली कामं ह्यांच्यात कित्येक पटीचं अंतर आहे. ह्यांचं साम्यच होणार नाही. ह्यांचा धर्म वेगळा आणि त्याचा धर्म वेगळा आहे. मग इथंही तसंच आहे. क्षेत्र पाहता क्षेत्र जड आहे आणि क्षेत्रज्ञ पाहता क्षेत्रज्ञ चैतन्य आहे. हे जसं सांगायचं आहे तशी अशी काही उदाहरणं आपल्या पुढं आणली की जेणेकरून आपल्याला ह्या दोन्हीचा विवेक आपल्या ठिकाणी राहावा, जड आणि चेतन ह्याचा विवेक राहावा. आता त्याच्याकरता जे चेतन आहे त्याला नित्य म्हणायचं, जे जड आहे त्याला अनित्य म्हणायचं. ते जड जरी असलं तरी नाशिवंत आहे, ते संपतच जाणार आहे. काष्टाचा पोटी वन्नी असे किरीटी, परी काष्ट नोहे या दिठी पाहिजे गा. आता तसंच लाकूड असतं पण लाकडातच अग्नी असतो. वास्तविक पाहता हे जे काही आहे याला काय असतं लगेच्या लगे लक्षात येत नाही. पण पूर्वकाळामध्ये विस्तव तयार करायचे असे काही प्रकार नव्हते. आता कशी काडीपिटी आहे, लायटर आहे, असं काही नाही. मग तेव्हा लाकडाला लाकूड घासतच त्यापासून अग्नी तयार व्हायचा. यज्ञ करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आरणी आणि मंथा, म्हणजे खाली खोलगट असं एखादं काहीतरी केलं न वरनं उभा दांडा, आणि त्याला घर्षणाने घासलं की त्यात अग्नी निर्माण होतो. मग तो अग्नी त्या तिथं असलेल्या यज्ञासाठी वापरला जायचा. मग जसं त्या लाकडातूनच अग्नी बाहेर आला, लाकूडच अग्नीची निर्मिती करतं हे आहे खरं. पण मग लाकडाच्याच पोटात आहे आणि इकडं एकदा अग्नी प्रज्वलित झाला तर सगळं लाकूड जाळून टाकतो ना. असं का जाळत नाही? आता लाकूड घरामध्ये आणून ठेवतात ना, घरात राहिलं तरी लाकडाला काही होत नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या दृष्टीला येत नाही. तो जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा त्या लाकडाला राहू देत नाही. मग आता जे पाहायचं असलं तर लाकडाला लाकूडच दिसेल, तुम्हाला त्यातला अग्नी दिसणार नाही. आणि अग्नी दिसायचा असलं तर हा प्रयोग करावा लागेल. त्यातनं घासून त्यातला अग्नी बाहेर काढला की मग तो लाकडामध्ये काय करेल की त्याला इंधन म्हणून उपयोग करायला लागेल. अपाडू नभा आभाळा, रवी आणि मृगजळा, तैलाची हाही डोळा देखसी जरी. आता त्याप्रमाणे हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये कसं अंतर आहे हे आपल्याला आता या अनेक ओवीतून सांगतात. की जे काही आकाशेवर त्याला नभ म्हणलं, आणि आभाळ म्हणजे आलेले ढग आणि आकाश हे दोन जरी आपल्याला वरती दिसत असले
कित्येक वेळा ढग आले म्हणजे आकाश यत्किंचितही दिसत नाही, इतकं ते आभ्राच्छादित होतं. पण तसं पाहायला गेलं तर दोघांच्या मध्ये खूप मोठं अंतर असतं, काही त्यातनं दिसत नाही. आकाशाच्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळसुद्धा नाही ते, आणि ते जवळ येऊ शकत नाही. आकाश जे आहे ते अनंत अवकाशामध्ये, आणि ढग येतात ते ठराविक उंचीत. काही ढग जराशे उंच होतात, पाण्याचे ढग खालच्याच थरामध्ये असतात. हे सगळं आपल्याला जर जाणता आलं तर लक्षात येईल की आकाश वेगळे आणि ढग वेगळे आहेत. त्याचप्रमाणे रवी आणि मृगजळा, सूर्याच्याच प्रकाशाने जर काय आहे की मृगजळ दिसत असलं तरी सूर्य आणि मृगजळ ह्यांचंही कुठं सान्निध्य नाही आणि साम्यही नाही. मृगजळ वेगळा, रवी वेगळा, त्याच्यानंतर नभ म्हणजे आकाश वेगळं आणि आभाळ वेगळं आहे. हे सहजासहजी म्हणजे सहज दृष्टीने नाही, पण इथं ज्ञानदृष्टीने पाहिलं म्हणजे मग लक्षात येतं. हे आघवेची असो एकू, गगनौनी जैसा अर्कू, प्रकटवी लोकू नावे नावे. आता हे दुसरं उदाहरण आत्ता आपण जे घेतलं तसंच आलं की इतकं सगळं झालं खरं, पण आकाशातच सूर्य उदय होतो, आणि एकदा त्याचा उदय झाला की तो काय आहे, सूर्य जसं जसं वर चढत येतो तसं तसं आपल्याला त्याचं ऊन जाणवतंच. पण एक असं आहे की आता आपल्याला घड्याळ आहे, घड्याळाप्रमाणे आपण वेळेच्या बंधनात झालो. अमक्या वेळेला काम चालू करायचं, अमक्या वेळेला काम बंद करायचं, हा आपला काय आता अलीकडं रिवाज पडला, कारण आपल्याला घड्याळ कळायला लागलं. ह्याच्या अगोदर घड्याळच नव्हतं आणि कळणंही वेगळंच. त्यामुळं सूर्योदय झाला की कामाला सुरुवात करणे, आणि सूर्यास्त झाला की काम थांबवणे, ही काय आहे, वेळच होती दिवसाची. मग तो जो काही सूर्य आहे तो प्रकटवी लोकू म्हणजे सगळ्या लोकाला कामाला लावतो, असं जे काही सांगितलं गेलं तसं जे आहे हे आता आपण सगळ्यांनी ती समज करून घेतली. सूर्यानं कोणाला उठवलं नाही, सूर्यानं कोणाला काम करा म्हणून सांगितलं नाही, पण त्याच्या ठिकाणी मात्र हे आलेला आहे आरोप. तसा आत्मा सगळं करतो हा त्याच्यावर आरोप येतो. जसं सूर्य कोणाच्याही कामामध्ये लिप्त नाही तसा आत्मा कुठेही लिप्त नाही. एत क्षेत्रज्ञो तो ऐसा, प्रकाशको क्षेत्राभासा, या उरुते हे न पुसा शंका नेघा. तेव्हा क्षेत्रज्ञ कसा आहे ते आता कळालं. इतकी उदाहरणं तिथं दिली, त्यामुळं आपल्याला पुरुष किंवा आत्मा कळालेला आहे. आणि हा जो काही ज्या क्षेत्राचं प्रकाशन करतो आहे त्याला हे नाव दिलं क्षेत्र आभासा. म्हणजे क्षेत्र हे एक प्रकारचा आभासच आहे, कारण तो आहे तसा टिकत नाही ना. लहान बाळ म्हणता म्हणता 10 वर्षांनी पाहिलं तर ते तेवढंच लहान राहील का, 10 वर्षाचा होईल. आणखीन 10 वर्षांनी पाहिलं तर तो आणखीन 10 वर्षाचा होईल, म्हणजे तो तसा राहतच नाही. म्हणून त्याला आभास नाव दिलं. हे क्षेत्र आभास आहे, पण याचा प्रकाशक कोण आहे तर हा क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञाच्या प्रकाशामध्ये हे आल्यामुळं क्षेत्र आपल्याला कळतं. आता एकदा ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, मागं क्षेत्रज्ञ समजून सांगितला तपशीलवार. आता पुन्हा प्रकृती पुरुष विवेकानं आपल्याला तेच समजून दिलं, आणि आताही क्षेत्रज्ञानं आपल्याला हे समजून देऊन इतकं कळलं आहे, आता तरी शंका घेऊ नका, आता ते हे सगळं पूर्ण कळालेलं आहे. मग आता जे राहिले ते क्षेत्रज्ञ ह्या विषयाचा उपसंहार करणं एवढंच राहिलेलं आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.